आराध्य इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण धीरजाख्यान कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण। निष्कुळानंद स्वामी खूप सुंदर धीरजाख्यानामध्ये उपदेश देतात। रुपयाच्या शिक्क्याच्या जशा दोन बाजू असतात त्या प्रकारे जीवनामध्ये पण सुख आणि दुःख या दोन बाजू आहे। दरेकांच्या जीवनामध्ये आहे, पण भगवंताच्या भक्ताच्या जीवनात जेव्हा दुःख येतं तेव्हा त्याने कसे धैर्य धारण करावे स्वामींनी तो सुंदर उपदेश या ग्रंथामध्ये दिलेला आहे। काल आपण श्रवण करत होतो, भविष्यामध्ये जर तुम्हाला भगवंताने सुख दिलं आणि त्या सुखाच्या कारणाने जर दुःख येणार असलं तर तसे भगवंताच्या भक्ताला भगवान कधी पण सुख देत नाही। आणि ज्या दुःखाने तुम्हाला भविष्यामध्ये सुख येणार असलं तर तसे दुःख भगवान जरूर देत असतात, कारण भगवान आपले हितकारी आहे। हमेशा आपलं हित त्यांच्या हृदयामध्ये असतं की माझ्या भक्ताचं हित कशा प्रकारे होईल, तसा हमेशा भगवान प्रयत्न करून आणि ते दुःख आपल्याला देतात अथवा सुख आपल्याला देत असतात। नारूपंथ नानांची गोष्ट मी करत होतो। नारूपंथ नाना भगवान स्वामीनारायण यांचे भक्त झाले, मराठी होते। सयाजीराव सरकार पण मराठी होती। सयाजीराव गायकवाड यांनी भगवंताला मेहेलमध्ये बोलवलं तेव्हा भगवंतांनी सांगितलं की आमचे भक्त आहे नारूपंथ नाना, स्वामीनारायण भक्त आहे, यांना कधी पण गुन्हामध्ये आले तर कधी देहदंड देऊ नका। भगवंताला माहिती होतं की भविष्यामध्ये देहदंड देतील, कोणता प्रसंग घडणार आहे ते पण माहिती आहे। भगवंतांनी नारूपंथ नानांना नाही सांगितलं, कोणाला सांगितलं? गायकवाडला सांगितलं। समय जाता भगवान तर तिथून निघून गेले। नंतर समय जाता गायकवाड सरकार होते, त्यांचा मुलगा, त्यांनी पिताजवळून राज्य घेण्यासाठी गायकवाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये त्यांची आई होती, महाराणी होती, ते पण मिसळली आणि सोबत सोबत नारूपंथ नाना पण त्या षडयंत्रामध्ये होते। आणि जेव्हा त्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला तेव्हा सर्व पकडले गेले आणि पुत्र होता आणि पत्नी होती, यांनी गायकवाड सरकार राजाला मारण्याचं षडयंत्र केलं म्हणून त्या दोघांना पण फाशीची सजा देण्यात आली। पण नारूपंथ नाना भगवान स्वामीनारायणांनी सांगितलं होतं की यांना कधी पण देहदंड देऊ नका, जे होणार आहे ते तर होणारच आहे, पण भगवंतांनी आधीपासून रक्षा करून ठेवली। गायकवाड सरकारने सांगितलं की भगवान स्वामीनारायणच्या वचनावरती मी तुला सोडत आहे, बाकी तुला पण फाशीलाच लटकवला असता, माझ्या घरच्यांना लटकवलं, तू कोण आहे? आणि त्याला सोडून देण्यात आलं। सर्व संपत्ती त्याच्याकडून घेऊन घेण्यात आली आणि शेवटचे जे 10 वर्ष होते नारूपंथ नानांचे खूप दुःखमय गेले। एवढे दुःखमय की तिथे गरीब लोकांसाठी सदाव्रत चालू होते, तिथे जाऊन भीक मागून आणि नारूपंथ नाना शेवटचे 10 वर्ष त्यांनी काढले। गायकवाड सरकार म्हणजे त्या टाईमाला तर पूर्ण महागुजरात सर्वात मोठं राज्य गायकवाड सरकारांचं पॉवरफुल होतं आणि त्यांचे प्रधान हे होते मुख्य प्रधान। राजांचा जेवढा मान तेवढा यांचा मान होता। तरी पण प्रसंग कसा घडला आणि भीक मागून खावं लागलं। वडोदऱ्यालाच राहायचे, गोपाळानंद स्वामी जास्त करून वडोदरा राहायचे। हरिभक्तांनी विचारलं की नारूपंथ नाना आधी सत्संगी नव्हते, सत्संगी झाल्यानंतर ते षडयंत्रामध्ये पकडले गेले आणि हे भीक मागून खावे लागत आहे, यामागे काय भगवंताची इच्छा आहे? भगवंताचे भक्त झाले तर सुख पाहिजे,
यांना एवढं दुःख का आलं आहे? तेव्हा गोपाळानंद स्वामी म्हणाले की नारूपंथ नाना यांचे येणारे जे 10 जन्म होते, त्या 10 जन्मांमध्ये यांना खूप कष्ट येणार होते, खूप दुःख पडणार होतं. पण भगवान स्वामीनारायणचे भक्त झाले, त्या कारणाने जे येणाऱ्या 10 जन्मांमधले दुःख होते ते भगवंतांनी कापून टाकले आणि फक्त हे शेवटच्या जीवनाच्या 10 वर्षांमध्ये त्यांना ते भोगवावे लागतील. आणि नंतर हे नारूपंथ नाना पण भगवंताच्या अक्षरधामामध्ये जातील. दुःख आहे, भगवंतांनी दुःख दिलं, पण दुःख का दिलं? कारण की त्या दुःखाच्या कारणाने त्यांना नंतर भगवंताचं अक्षरधाम प्राप्त होणार होतं, सुख प्राप्त होणार होतं, म्हणून भगवंतांनी दुःख दिलं. जर तसंच चालू ठेवलं असतं तर 10 जन्म घ्यावे लागले असते आणि नंतर कुठेतरी भगवंताच्या अक्षरधामामध्ये जावं लागलं असतं. पण भगवंतांनी दुःख देऊन, लहानसं दुःख देऊन आणि मोठं सुख दिलं. वचनामृतामध्ये भगवान म्हणतात की भगवान हमेशा भक्तांची रक्षा करतात आणि सुडीचं दुःख असलं ते काट्याने मिटवत असतात. मोठा ॲक्सिडेंट होणार असला पण भगवान लहानसं काहीतरी करून आणि तो लहानामध्ये होऊ देत असतात. आपण म्हणतो भगवंतांनी माझी रक्षा कुठे केली, पण भगवान कायम आपली रक्षाच करत असतात. तर निष्कुळानंद स्वामींनी सुंदर पुढे पण गोष्ट केली आहे. उंडू विचारी अंतरमा जाणी लिधूचे जे मछे ते म खाट्यनी थोडीने खाट्य घणी एह मार्गे चलाय के म. निष्कुळानंद स्वामी म्हणतात की खूप विचार केला, मी नाही, पूर्वीच्या ज्या मोठ्या मोठ्या भक्तांनी, सर्व अमरीश राजा आहे, भक्त प्रल्हाद आहे, ध्रुवजी आहे, या सर्वांनी खूप विचार केला आणि तेव्हा त्यांनी निर्णय केला. काय निर्णय केला? तर खाट्य खोटीनी खोटं घणी, की संसार कसा आहे. निष्कुळानंद स्वामी खूप वैरागी होते. त्या टाईमला धुलेरा मंदिर म्हणजे समुद्रासारखा तो प्रदेश जिथे काही उगत नाही, तिथे कोणी राहायला तयार न होते. पण वैरागी निष्कुळानंद स्वामी वर्षांपर्यंत तिथे राहिले. म्हणजे त्यांचा ग्रंथ आहे, म्हणजे वैराग्ययुक्त हा ग्रंथ आहे. स्वामी म्हणतात की तुम्ही कोणता बिझनेस करता, कोणती वस्तू विकत घेतात अथवा कोणता धंदा चालू करतात, तर त्यामध्ये पाहतो आपण की यामध्ये आपण 10 रुपये टाकू तर 12 रुपये आपल्याला मिळतील. पण असं कधी झालं की आपण 10 टाकले ना 5च मिळणार आहे तरी पण आपण तो बिझनेस केला? शक्यतो आपण तसं कधीही करत नाही. स्वामी म्हणतात की या सर्वांनी मोठ्या मोठ्यांनी विचार केला, तेव्हा कळालं की हा जो संसार आहे, या संसारामध्ये कसा आहे तर सुख कमी आहे आणि नुकसान जास्त आहे. जे जे संसारामध्ये राहिले, स्वामी म्हणतात अल्प सुख संसारनु तेमा दुखनो नाही पार. संसाराचं सुख कसं आहे? स्वामी स्वतः संत आहे, वैरागी संत आहे. ते म्हणतात की अल्प सुख आहे संसारामध्ये, जास्त सुख, आणि लहानशा सुखासाठी आपण त्या विहिरीमध्ये कुदतो. सोबत सोबत आपल्याला माहिती पडून जातं की दुःख आहे, तरी पण आपल्या मुलांना काय म्हणतो? करा लग्न. तरी पण मनुष्य त्यामागे धाव घेत असतं. कोणी असं समोरून स्वतःच्या मुलाला नाही म्हणत की चला देऊन टाकू मंदिरामध्ये 2 आहे तर 1. तर अल्प सुख आहे त्यामध्ये, तरी पण मनुष्य आहे त्यामागेच धाव घेत असतो. वचनामृत 25 अंत्याचे वचनामृत, त्यामध्ये भगवान प्रश्न विचारतात संतांना की भगवंताचे सुख कोणाला प्राप्त होते, भगवंताचं सुख कोण घेऊ शकतं. जसं पाणीपुरीचं सुख आपण घेऊ शकतो लोटगाडीवरती, जसं जेवणाचं सुख आपण घरी बसले बसले इडलीचं सुख घेऊ शकतो, पावभाजीचं सुख घेऊ शकतो, जसा चांगला मोबाईल असला तर मोबाईलचं सुख आपल्याला येतं, तसं भगवंताचं जे अखंड सुख आहे तो कोण प्राप्त करू शकतो. तर त्यामागे भगवानच उत्तर करतात की ज्याला संसारामध्ये सुख दिसत नाही आणि भगवंतामध्ये सुख दिसतं आणि भगवंताचं भजन करतो,
आणि संसाराच्या सुखांना सोडतो. आपण संसाराच्या सुखांना पकडून ठेवले आहे. आपल्याला घर पाहिजे आहे, आपल्याला लग्ने करायचे आहे आणि सर्व संसार करायचा आहे, असे विचार ज्यांचे आहे हे संसारी सुख झालं. स्वामी म्हणतात हे सर्वांचा जो त्याग करतो तो भगवंताचं सुख घेऊ शकतो. म्हणून अल्प सुख त्यामध्ये राहिला आहे, अखंड सुख ते त्यामध्ये नाही, भगवंतामध्ये आहे. स्वामी लिहितात पुढे, एक स्वामींनी उदाहरण दिलं की 3 दिवसाचा कोणी भुकेला असला, जेम धात्रे खाय धतूर नर. धोत्राचे फूल माहिती आहे आपल्याला, शिवजींवरती ठेवतात ना ते धोत्राचे फूल. तर ते जे धोत्राचे फूल आहे, 3 दिवसाचा कोणी भुकेला असला आणि दुसरं काही त्याला मिळालं नाही, पण हे धोत्राचं फूल त्याला दिसलं आणि त्यांनी खूप ते खाल्ले, त्याचं पोट भरणार आहे का? भरणार नाही, पण उपाधी जास्त होईल अजून. त्या प्रकारे स्वामी म्हणतात संसाराचा आहे, सुख नाही आहे, सुख नाही आहे, चला लग्न करू असा विचार करतो आणि मग त्या धोत्राच्या फुलासारखं स्वामी म्हणतात होतं. सुख तर काही येत नाही, पण दुःख ते वाढतात. सुख आहे का संसारामध्ये? हा आपल्याला, आपण स्वतःच्या मनाला जेव्हा प्रश्न करतो तेव्हा कळतं. एक पंडितजी होते, बिचाऱ्यांनी नक्की केलं होतं की लग्न करायचं, ब्रह्मचर्यच पाडायचं, पण कित्येक वर्षानंतर त्यांना असं वाटलं की करायला पाहिजे. एवढे लोक लग्न करतात, 130 करोड पैकी लगभग साधू समाज जर पाहायला गेले भारतामध्ये तर 2 लाख असेल. तर आता एवढे बाकीचे लग्न करतात तर काहीतरी सुक्त असेलच ना. मग आपण अनुभवी माणसांना विचारून पाहू. मग अनुभवी कुठे मिळतील? ते एक टपरीवरती उभे राहिले, इथे सर्व प्रकारचे माणसं येतात. ते एक माणूस बसले बसले रडत होता, युवान मुलगा होता. तर यांनी विचारलं, का हो, का रडताय? आणि काय करू म्हणे, 15,000 सूचीमध्ये नाव टाकलं पण काही जमत नाही आहे, काही जमत नाही आहे म्हणे. त्यांना झाला त्या पंडितला की बघा बिचारा किती रडतोय म्हणे, म्हणजे संसारामध्ये तर सुख आहे, लग्न करायला पाहिजे. विचार केला, तेवढ्यात 5 मिनटं झाले दुसरा आला, तोही रडत होता, गाल चोळत होता. त्याने काय काय झालं तुला? त्याने काही नाही म्हणे, लग्न झालं 5 वर्ष झाले आणि आज झगडा झाला आणि तिने तर डायरेक्ट लाटणंच मारलं म्हणे गालावरती. त्या पंडितजीला झाला, जाऊ द्या, लाटणं खाण्याकरता बरे आपण, दुखता यामध्ये पण आहेच. म्हणजे स्वामी तेच म्हणतात की अल्प सुख आहे. किती सुख आहे, किती दुःख आहे, अनुभवी तुम्ही आहात, आम्ही नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जास्त. स्वामींनी सांगितलं आहे, कारण की स्वामींनी पण लग्न केलेलं होतं, 2 मुलं होते स्वामींना. नंतर स्वामी संत झाले, खूप मोठा प्रसंग आहे स्वामींचा. म्हणजे सर्व अनुभव आहे. 77 वर्षाचं वय आहे, म्हणजे पूर्ण जीवनाचा अनुभव स्वामींनी यामध्ये टाकलेला आहे. तर यामध्ये सुख संसारामध्ये कमी आहे, भगवंताच्या मार्गी जास्त आहे. पण आपल्याला संसारामध्ये, मायामध्ये जास्त सुख माहिती पडतं. पश्चिम गाव होतं आहे, त्या गावाला जादवजी विप्र नावाचे भगवंताचे भक्त होते. भगवान स्वामीनारायण पश्चिमला आले. आता भगवान आले म्हणजे सर्वांनी स्वतःच्या घरी पधरामणी केली. जादवजी विप्र गरीब आहे, पण इच्छा की माझ्या घरी भगवान यायला पाहिजे, नैवेद्य भगवंतांनी खायला पाहिजे. घरामध्ये दुसरं काही न होतं, भांडे पडले होते, ते सर्व विकून टाकले आणि भगवंताला बोलवलं, जेवण करवलं. भगवंताला कळालं की यांच्याकडे काहीच नाही आहे, भांडे विकून आणि मला बोलवलं, इथे भोजन करवलं. भगवान खूप प्रसन्न झाले. भगवान म्हणतात की आज तर माझ्या भक्ताला देऊनच टाकायचं आहे. आणि भगवंतांनी जादवजी भक्ताला सांगितलं की तुम्ही म्हणाल ते मी तुम्हाला आशीर्वाद देतो, तुम्ही मागा काहीतरी. जादवजी भक्तांनी हात जोडून मागितलं, प्रभू दुसरं काहीच नाही, 2च वस्तू पाहिजे आहे, गरिबी आहे, परिस्थिती आहे.
तरी पण जाधवजी भक्तांनी मागितलं, प्रभू दुसरं काहीच नाही, वारंवार या तुमच्या मूर्तींचे दर्शन कायम आम्हाला प्राप्त होत राहो, आणि दुसरं तुमची हमेशा कृपा आमच्यावरती राहो. भगवान म्हणतात, पण तुमच्या घरामध्ये खायला काही नाही आहे, पैसे मागा, काहीतरी धन संपत्ती वाढेल असे आशीर्वाद मागा. जाधवजी भक्त म्हणतात ते नको आहे. भगवान म्हणतात का, तर प्रभू ही जी गरिबी आहे ना, खूप सुंदर भगवंतांनी गोष्ट केली, या गरिबीमध्येच तुम्ही याद येतात. जेव्हा खायला नाही मिळत ना, तेव्हा जेव्हा हृदयाने प्रार्थना भगवंतापर्यंत पोचते, तसं भजन भक्ती होत नाही. AC वाल्या बंगल्यामध्ये बसून हातामध्ये 5 माळा करायला जा, माळा नाही होत, झोप नक्की येते. तर हे गरिबीच बरी आहे, आणि तुम्ही आमच्या सोबत असले म्हणजे आमच्या भरणपोषणाची आम्हाला काही चिंता नाही, मला दुसरं काही नको, ह्या 2 वस्तूच तुम्ही द्या. असे भक्त, ही अशी स्थिती येणे खूप कठीण आहे की कोणत्या पण परिस्थितीमध्ये भगवंताला, की देणारे पण भगवान आहे आणि घेऊन घेणारे पण भगवान आहे. भगवान वेदव्यासजी यांनी श्रीमद भागवतजीमध्ये 3 प्रकारांचे भक्त लिहिले, 3 प्रकारांचे जीवात्मे आहे. भगवान वेदव्यासजी म्हणतात की एक आहे की ज्यांना फक्त आणि फक्त भजन केल्याने भगवानच पाहिजे आहे, ज्यांना भगवानशिवाय दुसरं काहीही नको, भजन करू भगवान प्रसन्न होतील, दुसरी काही संपत्ती नको. दुसरे भक्त आहे की ज्यांना माया पाहिजे आहे, पैसे पाहिजे आहे, परिवारामध्ये सुख पाहिजे आहे, सर्व या जगातील संपत्ती पाहिजे आहे. आणि तिसरे आहे की ज्यांना भगवान पण पाहिजे आहे आणि माया पण पाहिजे आहे, आपल्या सर्वांसारखे. या 3 प्रकारांचे आहे. त्यामध्ये फक्त भगवान पाहिजे आहे तसे भक्त म्हणजे दादा खाचर आहे, बाई मीरा आहे, नरसिंह मेहता आहे, अर्जुन आहे. हे सर्व भगवंताचे असे भक्त आहे की ज्यांना भगवानशिवाय काहीही नको. आणि मायावाले भक्त कमी आहे का? उदाहरण आपल्या आजूबाजूला भरपूर आहे, ते सर्व मायावाले भक्त आहे. आणि भगवान पण पाहिजे आहे, माया पण पाहिजे आहे, असे जे भक्त आहे, असे म्हणजे तुम्ही जे सर्व कथा श्रवण करून राहिले आहे ते सर्व भक्त. यामध्ये असे पण भक्त असतील की ज्यांना भगवंताच्या शिवाय दुसरं काहीही नको, फक्त मायाला पाहिजे, तसे म्हणजे दुर्योधनासारखे. दुर्योधनाला फक्त मायाच पाहिजे होती. जेव्हा महाभारताचं युद्ध नक्की झालं तेव्हा दुर्योधन आणि अर्जुनजी दोघं पण पोचले भगवंताकडे मागण्यासाठी. भगवंताच्या पायाशी अर्जुनजी बसले, भगवंताची नजर पहिली त्यांच्यावरती पडली. दुर्योधन डोक्याजवळ बसला होता. भगवंताला मागण्यासाठी आले होते. भगवान जागृत झाले. भगवान म्हणतात की माझी नजर अर्जुनवरती पहिले पडली, मागण्याचा पहिला अधिकार अर्जुनजींचा. 2 वस्तू आहे, एक आहे माझी 7 अक्षौणी सेना, एक आहे मी की जी मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, मागून घ्या. अर्जुननी काय मागितलं की मला तुम्ही पाहिजे. दुर्योधनाला आनंद झाला की 7 अक्षौणी नारायणी सेना आपली. भीष्मकडे गेले, जिंकून गेलो आपण, 7 अक्षौणी सेना आपल्या सोबत आहे, 11 झाली आपल्याकडे, आता 11 अक्षौणी झाली, जिंकून गेलो. भीष्म म्हणतात जिंकला नाही, हरला. ज्यांच्यासोबत भगवान आहे ते कधीही हरू शकत नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूतीर धुवार नीतीर मतीर मम. विशेष कथा उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.